भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा गुरु चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्याचा आग लावी कुणी त्याचं तेल घाली. होती दुनियारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. वासुदेव आला हो वासुदेव आला, रामाच्या पारी हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला, रामाच्या पारी हो वासुदेव आला. माई वासुदेव आला, काही वाटणार की नाही? आणते हा, तुम्ही इथेच थांबा. हो हो. वासुदेव आला हो वासुदेव आला, रामाच्या पारी हो वासुदेव आला. लवकर बरं माई. हा वाडा वाडा माई वाडा. घ्या. हा. बस 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 बस. खर असं धर धान्याने भरलेलं राहील माई. वासुदेव आला हो वासुदेव आला. यामिनी माई सुखी रहा सुखी रहा. वासुदेव आला हो वासुदेव आला. है वासुदेव, तनी किधर तो आओ. आपको मैंने कहीं देखा है. चेहरा तुमचा भुरट्या चोरासारखा दिसतो. अरे वासुदेव आहे मी वासुदेव. अरे संस्कृती आमची संस्कृती. वासुदेव आला हो वासुदेव आला. संस्कृती आमची संस्कृती. संस्कृती आमची. हा वाटेल तसं बोलशील काय? आमची संस्कृती आहे संस्कृती. हा वासुदेवाकडे बघतोस आणि बुरट्या चोरासारखा आहे असं म्हणतोस. अरे संस्कृती आमची संस्कृती. हा वासुदेव आला वासुदेव आला. आहो, कशाला ओरडते उगाच? अरे संस्कृती म्हणून ओरडतोय. स्वप्न बघताय का तुम्ही? हा झोपा झोपा, पहाटेच झाली, अजून उजाडायचंय. झोपा चला. नऊवारी नेसली होतीस ना ग? झोपेत? नाही संस्कृती आहे म्हणून म्हणलं. अहो नको, गाऊन मध्ये कम्फर्टेबल वाटतं. झोपा ना. हा, आणि सगळे झोपले असतील, अजून उजाडायचंय. झोपा चला. हो का? हा. अच्छा. अय, अय, ऐक पहाटच झाली होय. पहाटच झाली. परमेश्वरा पहाट झाली. उठा उठा. अरे संस्कृती संस्कृती. लवकर उठायचं. ए मोरया रुबी, आता गंमत दाखवणार आहे त्यांना. ए मोरया, ए रुबी, अहो, झोपू दे ना. चला ए उठा. मोरया अश्विन उठा रे उठा. घनश्याम सुंदरा श्रीधरा. उठा अश्विन. अरुणोदय झाला. उषकाल होता होता काळ रात्र असं नाहीये. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर भाऊजी. भाऊजी कशाला ओरडताय सकाळी सकाळी? अरे ओरडता काय म्हणजे? अरे सकाळ झाली म्हणूनच ओरडतोय. हा पहाट झाली. उठा उठा. अहो निसर्ग नियम आहे, सकाळ होणारच. तुम्ही का कोंबड्यासारख्या आरवताय? कोंबड्यासारखा? अहो आता उठलेत ना बघा सगळे. हा आता शांत व्हा तुम्ही. हा शांत काय व्हा? अगं आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी सकाळी दुसऱ्याच्या खांद्यावर झोपायचं अशी पद्धत नाहीये. हा उठा उठा सगळेजण उठा रे. ए मोरया उठ उठ उठ. अरे लवकर निजे लवकर उठे. त्याला धन धान्य आरोग्य लाभे. ओ बाबा, नको ते धनधान्य. झोपू दे ना थोडा वेळ. काय झोपू दे काय झोपू दे? झोप कशी पूर्ण होत नाही गायची? आपण दोघही एकाच वेळेला रात्री झोपलो होतो. पण माझ्याकडे बघ कसा फ्रेश आहे मी. आहे की नाही? हा अहो कारण तुम्ही दुपारी वामकुक्षी घेता. ओ बाबा, वामकुक्षी म्हणजे काय? घ्या. वामकुक्षी म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर ज्यांना कामधंदा नसतो ना, ते लोक झोपतात, त्याला वामकुक्षी असं म्हणतात. हो हो हो. पण तो सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अहो संस्कृती कसली आली आहे? 15 मिनिटाची असते वामकुक्षी.
तुम्ही 3-3, 4-4 तास झोपता. ते आत्ता काढू नकोस, ते आत्ता काढू नकोस. अरे मराठी संस्कृती जपणं हे आपलंच काम आहे आणि आपल्या संस्कृतीत असं उशिरापर्यंत झोपत नाही. हा चला आपण त्याआधी सगळ्यांनी मुखमार्जन करून घ्या. चला. म्हणजे अरे म्हणजे तोंड धुवायचं. अच्छा, ब्रश करायचंय होय. काय रे तुझी भाषा? मुखमार्जन? हा मुखमार्जन म्हणजे स्वच्छ तोंड धुवायचं आहे. हा पण त्याआधी सगळ्यांनी हाताकडे बघा. चला. अरे अडाणी रे अडाणी, माझ्या हाताकडे नाही रे, स्वतःच्या हाताकडे असं बघा. चला हात करा असे. हा मोरया, तुला लहानपणी कराग्रे वसते शिकवलेलं आहे. चला तू माझ्या बरोबर म्हण, तुम्ही सगळे माझ्या मागून म्हणा. कराग्रे वसते लक्ष्मी. कराग्रे वसते लक्ष्मी. हा नीट. करमध्ये सरस्वती. करमध्ये सरस्वती. करमूले तू गोविंदम. करमूले तू गोविंदम. प्रभाते करदर्शनम. प्रभाते करदर्शनम. शाब्बास. शाबास. चला शाब्बास म्हणायचं नाहीये. हा आता आपल्या सगळ्या पुढच्या कामांना सुरुवात. चला चला उठा उठा उठा. हा, 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 हा. उठा 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 सगळी भेटून उठा. हा, 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 हा. बघतोय मी, बघतोय. उठा उठा पहिल्यांदा. कुठे घालतो अश्विन? उठ उठ. महुआ बोल. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. ओहो, ये क्या चल रहा है सुबह सुबह? संस्कार. अरे कितनी गर्मी है. राजो, तनिक थोड़ा पानी तो दे दे. वहाँ रखा है, पी लो. बोलो. ये है संस्कार. ये दो. रुको, देती हूँ. लो. बहुत लंबे रखे हैं ना पानी. फिर कितना दूर था? हाँ. लो. कैसे लगे हमने संस्कार? बल्लाळ भाऊजी शिकवता आहेत. हो, आणि याचा अर्थ पण खूप छान आहे आपा. हाताच्या टोकावर लक्ष्मी वसते. अच्छा, पता है हमका. बापूजी हमका सिखाते थे वो टाइम पे. एजी, हा. तुम्ही पण म्हणा ना. म्हणून काय होतं, नुसतं काम करावं लागतं, घाम गाळावा लागतो, तेव्हा लक्ष्मी येते दारात. अच्छा, बल्लाळचं काय ऐकत बसू नका. हाँ तो किसका सुने? तुम्हारा सुने. ए. सुबह सुबह भंगार कैसे दिया, रद्दी कशी दिली, बाटल्या कशी दिल्या, रद्दी कशी विकली. अच्छा, भंगार के पैसे से ही गहने पहने हो ना, उका का करोगी? त्या बल्लाळच्या बडबडीकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. काम करावं लागतं, धंदा वाढवावा लागतो. हा धंदा वाढत बसा. पण डोक्यातल्या भंगाराचं काय? त्याच्यासाठी संस्कार महत्वाचे. त्या रिकामटेकडे बल्लाळचं ऐकत बसू नका काही. तुम्ही प्रत्येक वेळेस बल्लाळ भाऊजींच्या गोष्टीला नावं का ठेवता? जरा शिका त्यांच्याकडनं काही. काही शिकायची गरज नाही त्याच्याकडनं. और नाही तो क्या? काय शिका आणि संस्कार. तुम्हाला काय कळणार तोत्राचं महत्व? ए तोत्रे. ए का बोले? स्तोत्रे नहीं होता है, स्तोत्रे होता है. हाँ, स्तोत्र. हाँ वही. चलो मुआ हम जाते हैं. सुबह सुबह इनका कौन सुने? चलो आ जाओ. बढ़िया. जाओ. सीखो कुछ. पहले अभी स्तोत्र बोलना सीखो. स्तोत्रे बोलती हो. खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा 12 आना. सुबह मुझे सुना के गई. हा वा. यामिनी, आपल्याकडे ते दौत आणि टाक आहे का ग? नसेल, राहू दे. ऐक, काय मोरया, काय चाललंय? हा मी ते हे मौज मार्जिन करून आलो. काय करून आलायस तू? काय? मौज मार्जिन. त्या धड्या मुखमार्जन म्हणतात त्याला. तेच. मग आता काय करणार? आता मी हे आंघोळीला. आई, माझा टॉवेल कुठे आहे? देते हा. अरे टॉवेल वगैरे वापरता, पंचे वापरा. तुला सांगतो, माझी आई नेहमी म्हणायची की आपल्या संस्कृतीत पंचाला एक वेगळंच महत्व आहे. पटलंय मला बाबा, अगदी मनापासून पटलंय. नाहीतर माझीच पंचायत होईल. जाऊ मी आता शॉवर घ्यायला. अरे शॉवर कसले घेता रे तुम्ही तरुण मुलं? हा हे धट्टी कट्टी तुम्ही आजची मराठी मुलं. अरे मस्तपैकी असं विहिरीवर वगैरे जायचं, आणायचं. आपल्याकडे विहीर सुद्धा आहे. तुला सांगतो, आमच्या लहानपणी बरं का, आम्ही असं विहिरीवर जायचो, असा मुटका मारायचो. ती सुद्धा एक संस्कृती आहे बरं का आपली. असं पाणी ठुपकन सगळीकडे उडलं ना की अरे वा. आता पाणी नाही, त्या विहिरी नाहीत. बाबा, एक थोडीशी दुरुस्ती करतो. आपली विहीर कोरडी आहे. ठीक आहे,
बादली विहिरीवर घेऊन जा आणि त्यात मुटका मार. आणि हो, ठरलं, यापुढे ठरलं, आपल्या घरातल्या सगळ्या पुरुषांनी यापुढे विहिरीवरच आंघोळ करायची. हा, हो चालेल, जा. जा गधड्या जा. आणि तू तू एक काम कर, मला न्याहारी दे, मला बाहेर जायचंय. आता तुम्ही कुठे चाललाय? अरे पहाट झाली, भैरू उठला, बैल घेतले, असा नांगर बिंगर घेतला आणि चालला शेतावर. नाही, जा तुम्ही, पण तुमच्या एक लक्षात येतंय का, यापैकी आपल्याकडे काहीच नाहीये बरं का. कळतंय कळतंय, तेवढं कळतंय मला. अरे पण बोलण्याची पद्धत असते, आपली संस्कृती आहे ती, म्हणून म्हणलं. काय देशील न्याहारीला? तुम्ही सांगा काय खायचंय तुम्हाला? असं मस्तपैकी हा. झुणका कर, भाकरी कर, लसणाचा ठेचा आणि असा एका बुक्कीत फोडलेला कांदा. हो, देते ना. काय ग, काय झालं एवढा अचानक? काय झालं? काय नाही काय नाही. अगं ए, मग का हसतीयस? सॉरी सॉरी सॉरी. काय झालं? आपल्या विहिरीवरती काय? तुम्ही जाऊन बघा. अगं विहिरीवरती काय झालंय? तुम्ही जाऊन बघा, गंमत आहे. कसली गंमत? अय्यो, आपल्या विहिरीवर ना एक चट्टेरी पट्टेरी वाघ आलाय. अगं बाई, वाघ! गारगार पाणी अंगावर पडेल ना, म्हणून तो वाघ खूप मोठ्यांदा डरकाळा फोडतोय. अगं ए, हसतेस काय? अरे खरं सांग, कसला वाघ आहे, कुठला वाघ आहे? तुम्ही जाऊन बघा, म्हणजे कळेल बापरे! तू का आलीस इथे? मी काय इथे आलीये? मी माझ्या जागेतच उभी आहे, पण तू काय करतोयस इथे? मी ते हे अंघोळ. अरे हो, पण बाहेर का करतोय? असंच. असंच? हा? हे मोऱ्या, हा बेटकुळी दाखव ना. अरे हो, हे बघ. काय करायला लावतेस तुम्हाला? का? लहानपणी म्हणायचंच ना, माझी शक्ती बघ, माझी शक्ती बघ. आता दाखव की तुझी शक्ती. पण तू बाहेर का आंघोळ करतोय? अगं, आमच्या संस्कृतीत सांगितलंय तसं, विहिरीवर बसून मुटका मारणे, शड्डू ठोकणे वगैरे वगैरे काहीतरी. या हो, किती छान. पण असं अचानक का? अचानक नाही काही, ते आमच्या घरी मराठी चालू आहे ना सध्या, म्हणून. बाई, ए, मला पण आवडेल हे सगळं करायला. ए बाई, मी तुझ्या समोर हात जोडतो, पण तू असं काही करू नकोस. ठीक आहे, मी इकडे बसून एन्जॉय करते. मी तुझ्या पाया पडतो ग, तू जा ना इथून. ओके ओके, जाते. एन्जॉय. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. हा, ठंडे ठंडे मराठीत बोलायचंय. शंभो शंभो हर हर शंभो, शंभो हर हर शंभो. ए चट्ट्यापट्ट्याच्या वाघा. एन्जॉय, हा एन्जॉय.
दादा दादा परत झोपलास तू? उठ 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 उठ. हा घे पंचा आणि विहिरीवर जा आंघोळ करायला जा. काय कटकट आहे आणि हे काय पंचा काय विहीर काय काय चाललंय काय? यांनी असा फरमान काढलाय हं? की आजपासून की नाही सगळ्यांनी विहिरीवरच आंघोळ करायची. हो. या विहिरीवर हो. थेंबर तरी पाणी आहे का त्या विहिरीत? नाही तसं नाही रे. तू हवं तर बादली घेऊन जा ना, पण विहिरीवरच पुरुषांनी आंघोळ करायची. आपली संस्कृती असं म्हणते. कधी काय त्यांच्याकडे विहीर नाही ते काय आंघोळ करत नाही की काय? मला नाही जमणार. तुला ते जमवावंच लागेल. जा विहिरीवर जा. जमे. जमे. हं. मला सांग आपण भांडी कधी धुतो? खराब झाल्यावर. खराब झाल्यावर. आपण फरशी कधी पुसतो? खराब झाल्यावर. खराब झाल्यावर. आपण कपडे कधी धुतो? मळल्यावर. काहीतरी काय विचारतो? मळल्यावर. हो की नाही? अगं मी आंतरबाह्य स्वच्छ आहे, मला मुळी आंघोळीची गरजच नाहीये. नाही 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 दादा तसं तर अजिबातच चालणार नाही. म्हणजे? आपली संस्कृती असं म्हणते की रोज सकाळी नियमितपणे आंघोळ करायलाच हवी. हा चला पंचा घ्या आणि विहिरीवर जा. यमे हे बघ यमे, ही सगळी जबरदस्ती आहे, हा अन्याय आहे. तसं समज हवं तर, पण जा विहिरीवर आंघोळ करायला. ठीक आहे तसं असेल ना तर मी घर सोडून जातो हॉटेलवरती ठीक राहायला. आहे. ठीक आहे मग नको करू ना आंघोळ. नाही नाही ठीक आहे म्हणजे तुला हवं असेल तर जा हॉटेलवर राहायला. यमे तू तुझ्या सख्ख्या भावाला हॉटेलवरती राहायला जायला सांगतेस? हो. अगं एवढ्या वर्षांनी मी तुझ्याकडे राहायला आलो, तू मला हॉटेलवर राहायला जायला सांगतेस? हो तू तुझ्या माहेरच्या माणसांशी असं वागतेस? हो असं वागते मी. अगं पण का? मी तरी काय करू दादा. यांनी घरात काहीतरी ठरवलं ना की तसंच करायला लागतं आम्हाला, नाहीतर यांना आवडत नाही. त्यांना आवडत नाही म्हणून तू तुझ्या सख्ख्या भावाला घराच्या बाहेर काढतेस? तसं नाही रे. आता त्या मौन व्रताचं बघ ना काय झालं. काय झालंय? पोट फुगलं ना त्यांचं. काही नाही तसंच आहे ते पोट फुगलं वगैरे काही नाही, नाटकं करतात ते. दादा यांना नाटकी म्हणालेलं मला आवडणार नाही. चुकलं माझं चुकलं. नाही येत ते नाटकी, छान आहेत ते. हं? पण आता मी काय करू? काय करू म्हणजे पंचा घे आणि विहिरीवर आंघोळीला जा. अरे बापरे काय झालं? अगं रुबी काय झालं रुबीचं? तिला औषध द्यायचंय. नाही नाही रुबीला ना मी गार्डन मध्ये पाठवलंय फुलं वेचायला. हा आणि तिला औषध मी देते दादा. तू पंचा घे आणि बाहेर आंघोळीला जा विहिरीवर. चला 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 चला. लाजो निघालीस? हो का ग? नाही अगं मला ना तुला काहीतरी विचारायचं होतं. अच्छा हा. काय? जरा पर्सनल आहे पर्सनल. विचारू? रागवणार नाही ना? हा ते येतात रागू कशाला? पूछो. अगं तुमची ही कौन महुआ? उका क्या हुआ? नाही नाही ती नाही महुआ नाही ग. ही ग ही हिरनिया. अगं यामिनी ती आमची आहे तेवढीच तुमची पण आहे. नाही ग हिरनिया नाही ग. तो अगं ही ग ही तुमची ती कोण? ती ही भैंस. भैंस रेखा. अच्छा रेखा. हाँ. उका क्या? ती दूध किती देते ग? आई दैया भगवान की दया से 10 लीटर देती है. 10? हाँ. अगं बाई एवढं 10 लिटर? तो मला की नाही फक्त 2 लिटर दूध हवं होतं. देशील? देईन की. का ग यामिनी हा. आज दूधवाला आला नाही का? नाही अगं दूधवाला आला पण पातळ दूध दिया ग. ओ. हे दूधवाले भैये अगं दुधात पाणी मिसळतात. अच्छा हो मी तुला सांगते हे सगळे भैये ना एक जात सारखे का? नसतात. अगं हे सगळे भैये एक जात सारखे नसतात. तेच तर सांगतेय. आता तुमचंच घ्या ना. तुम्ही कुठे दुधात पाणी मिसळता? आहा. अगं म्हणून तुमच्याकडचं धारोष्ण दूध हवं होतं. हाँ दैया ऐसा दूध नहीं है हमारे पास. अगं है तुमरे पास. कैसे? म्हणजे धारोष्ण म्हणजे ते हे ग म्हणजे पहिल्या धारेचं असं ताजं ताजं गरम गरम दूध आता आहे ना भैंस में से वो धारोष्ण दूध होत आहे. यामिनी मला मराठी कळतं.
मराठीतून सांग. हो ताजं दूध हवंय मला. अच्छा 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 हा धारोश नौका येते का? हा. हे पण ते पचायला खूप जड असतं. हो हा नाही पण हवंय खरं. का म्हणजे आता मराठी संस्कृती आता कोल्हापुरी संस्कृतीप्रमाणे पैलवानकी करायची म्हटली की दुधाचं रतीब नको का? हा दिया तो हर घर में पहलवान कौन है? है ना कौन? वो है ना कौन वो ग आपले कौन? आमचे हे हे- बल्ला भाऊजी ए यामिनी मोरया अश्विन चला व्यायामाला बाहेर या. आपली संस्कृती आहे ती. अरे बाहेर या. अरे असं लाचताय काय? भाऊजी हे काय कपडे आहेत का? अरे व्यायाम करायचा म्हणजे तसे कपडे नको. चला इकडे या. मोरया तू इकडे ये. अश्विन तूही ये. आता व्यायामाला सुरुवात करायची आहे. हा अरे व्यायाम फलसंवर्धन हे सुद्धा आपल्या संस्कृतीचं एक मोठं प्रतीक आहे. चला व्यायामाला सुरुवात करायची पण त्याआधी बुद्धीची आणि शक्तीची देवता हनुमंत तिची प्रार्थना करायची आहे. त्या देवतेची प्रार्थना करायची आहे. आलं लक्षात? मोरया सुरू कर. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीरायाकडे अशी प्रार्थना करायची आहे. मारुतीराया रोज यांना व्यायाम करण्याची सुबुद्धी दे. हा ठीक आहे. काय हा चला व्यायामाला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा जोर. अरे जोर बैठक हा अस्सल आपला व्यायाम आहे. हा आपली संस्कृती. सुरुवात करायची आहे. करायचं पण त्याआधी फुफ्फुसामध्ये भरपूर श्वास भरून द्यायचा. घ्या श्वास. अजून घ्या. अरे मरशील रे. सोड श्वास तो. हा चला पुन्हा एकदा हेच. आता असं मस्त शरीर हलकं झालेलं आहे. आता जोर काढायचे आहेत. बैठका करायच्या आहेत. हा चला खाली बसायचं पुन्हा वर यायचं. पहिल्या दिवशी आपण 10 जोर बैठका काढूया. हा चला सुरुवात करा. 10. अश्विन 1 ते 10. बर ठीक. हा चला सुरुवात करा. हा सुरू. 1 2 3 4 5. भाऊजी हो हे काय खालपर्यंत ना? मोऱ्या जात नाही ना खालपर्यंत. मोऱ्या खालपर्यंत जायचं आहे. हा चला 6. दमू नका दमू नका. 7. अरे या वयात दमलात रे. अरे माझ्याकडे बघा. पुढच्या 3 मी पूर्ण करतो. हा क्षमा भाऊजी. 9. भाऊजी 10. भाऊजी वा वा. अगदी या वयात सुद्धा अजून शरीर कसं अगदी असं तंदुरुस्त आहे. आता सूर्य नमस्कार. हा तुला येतात? तुलाही येत नाही? अरे 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 सूर्य नमस्कार येत नाही? मी तुम्हाला दाखवतो कसे घालायचे. हा सगळ्यात पहिल्यांदा हात जोडायचे. हात जोडा. हात जोड. हा आणि मी करतो तसं माझ्या मागे मागे करायचं. ओम 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 मित्राय नमः. मित्राय नमः. मित्राय नमः. 1 2 हे काय वर करतोस? माझा अडकला म्हणून मी करत होतो. हा 2 हात जमिनीला टेकवा. टेकवा. हा 3
मोरया व्यवस्थित आहे ना रे सगळं हो, हो. हा, हा. चा हा, हा. बाबा ऐगो, आणि सा नऊ असे घालायचे सूर्य नमस्कार. हा आता तुम्ही दोघांनीही 12 सूर्य नमस्कार घालायचे आहेत. हा तोपर्यंत मी पुढचं आसन करणार आहे. हा तोही आपल्या संस्कृतीचा भाग आहे. 12 सूर्य नमस्कार. हा 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 ओ बाबा काय रे ओ हे कुठलं आसन? शवासन. हे भगवान, ए लड़की क्या कर रही है ये? मी ना फुलं तोडतीये. अरे वो हमें दिख रहा है. डोळ्यात फुलं नाही पडलेत माझ्या. अहो मग काय विचारताय? है भगवान, सब सत्यानाश कर रही हो फूलों का. फुलं तोडते, स्वतःला काय फुलराणी समजतेस का? फुलराणी नाही काही, फिर? फुलपाखरू. हा? छान किती दिसते ठीक आहे. फुलपाखरू. हे भगवान, ये गाने भी लग गई या यार. वेलींवर अरे मवा, उसको संभाल. फुलावर ए, लड़की. या अरे बगीचे का सत्यानाश कर रही वो. ए, फुलांवर बाबा. गोड किती हसते अब उसको संभाल. फुलपाखरू. अरे भगा भगा उसको. पंखाची मुकले निळे जांभळे. वाह. पंखाची मुकले ये भी गाणी निळे लगी. जांभळे. हलवून ते झुलते फुलपाखरू. मवा, बंद करिए जरा. मिले सुर मेरा तुम्हारा. उसके सुर में काहे सुर मिला रही है? ये कौन से फिल्म का गाना गा रही हो तुम? अहो हे फिल्म मधलं गाणं नाहीये. फिर? काय ना हो, मराठी कविता आहे ती. हाँ? गणेश हरी पाटील यांची. तो पाटिल के यहाँ पे जाके गाओ, नाचो. इधर का है बगीचे का सत्यानाश कर रही हो. ए फुलपाखरू, भाग इधर से. फुलपाखराला कुठे जायचं बंधन असतं का? अब ज्यादा बात मत कर. अगर यहाँ से नहीं गई तो इथून माकडासारखी खाली उडी मारेन. तुमच्या अंगावर फुलपाखरांचे बगळे होतील. अगं बाई, अय्या, म्हणजे तुम्ही माकड. माकडा हो, तुझ्या शेपटीला शेरभर तू. भाग इधर से. तुम्हाला माकड म्हणाली ती. पागल लड़की. वा वा यामिनी, सगळा स्वयंपाक अगदी सुंदर झालेला दिसतोय. हा मोरया, ह्याला म्हणतात आपली संस्कृती. काय म्हणतात? खाद्य संस्कृती. अगदी बरोबर. तुम्हाला सांगतो बल्लाळराव. राव हा अहो, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये बहिणीच्या नवऱ्याला असं मान देतात ना. तर असा मान देतात का? मान देतात ना, म्हणून राव म्हटलं. बरोबर. एवढं जग फिरलो मी, सगळीकडचं अन्न पाहिलं. बर. पण आपल्यासारखं अन्न नाही. वरण भात, लिंबू, वरती तुपाची धार. वा 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 वा. आ दादा चला तुम्ही जेवा आता का नुसत्याच गप्पा. हा हो, मला तर खूप भूक लागली. हा. बल्लाळराव, सावकाश जेवा, आपलंच घर आहे. अरे आधी सुरुवात तर करू दे. आणि सावकाश म्हणजे काय, मी काय भसा जेवतो? असं नाही, असं म्हणण्याची पद्धत आहे, रीत. ओ बाबा, हो. आता जेवूयात का? ओ गार होतं जेवण. थांबा थांबा. आधी वदनी कवल कोण म्हणणार? सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं आहे. हो. हा चला. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होते नाम घेता फुकाचे. जीवन करी विवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोढे दाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. हा हे बघ. ओ बाबा, काय? अहो, जेवायच्या आधीच काय खरकट. मुस्काडीत मारी ना. खरकट नाहीये.
अरे ह्याला चित्रावती म्हणतात. म्हणजे आपल्यातला घास थोडासा दुसऱ्यांनाही देण्याची पद्धत. अरे ही सुद्धा आपली संस्कृती आहे. हा, कुठे किडा मुंगी सगळ्यांना अन्न मिळावं म्हणून ही संस्कृती. आलं लक्षात? चित्रावती. हा चला करा सुरुवात आता. हा. मी पण काढतो बाजूला. हा, घ्या वाढायला घ्या. चित्रावती. म्हणजे अजून काय वाढणार म्हणा पण. नमस्कार, मी दर्शना. झी 24 तास मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 21व्या शतकात सगळीकडे चंगळवाद सुरू असताना मराठी संस्कृतीशी नाळ जोडून असणारं एक कुटुंब आज आपल्यासोबत आहे. हो खरंच आहे ते. म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असावाच. म्हणजे मला तसा माझ्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि तिचं रक्षण करणं हे मी स्वतःचं कर्तव्यही समजतो बरं का. चला तर मग जाणून घेऊया पाठकांबद्दलच्या प्रतिक्रिया. नमस्कार, तुम्ही यांचे शेजारी आहात का? बोला. अहो बोला. मग यांच्यासारख्या चांगल्या संस्कृती जपणाऱ्या माणसाबद्दल अजून काही चांगल्या गोष्टी सांगा ना मला. बोला बोला. मैं गुंगा हूं. अगं बाई, नमस्कार. आमच्या शेजारचे म्हणजे BL पाठक अर्थात बल्लाळ पाठक हे खरं तर माझे गुरु आहेत. मराठी भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व आहे. त्यांनी एकदा ठरवलं ना की त्यांच्या हातातून शब्द अजिबात सुटत नाही. म्हणूनच त्यांच्या कविता फार सुंदर होतात. धन्यवाद. आताच आपण पाहिलं की बल्लाळ पाठक हे एक कवी आहेत. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. चला तर मग अजून जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. आमचे बल्लाळ भाऊजी अतिशय कडक शिस्तीचे आहेत. आपल्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे आहेत. कायम सत्याची बाजू घेत असतात. यामिनी, हो रुको. यामिनी त्यांची बायको, त्यांचा तिच्यावर खूप जीव आहे. यामिनी, तुझ्यासाठी हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला आहे. त्याच्या 5 प्रती आहेत. त्याच्या 1 प्रती त्यांच्याकडे आहे, 4 प्रती आमच्याकडे रद्दीत आहेत. मोर्या खूप छान जेवण करतो. भामिनी, त्यांची स्कूटर खूप जुनी आहे. असे आमचे बल्लाळ भाऊजी आम्हाला खूप आहेत. आताच आपण पाहिलं अत्यंत बहुआयामी असे हे व्यक्तिमत्व आहेत. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तुमच्याविषयी सगळे भरभरून बोलतायत. मराठी भाषेवरचा तुमचा अनुभव हा फार दांडगा आहे. तेव्हा ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावी असं तुम्हाला वाटतं का? आणि हो म्हणजे काय, नक्कीच वाटतं. मग काय कराल तुम्ही यासाठी? मी काय करेन, ज्या कोणाला मराठी भाषा मराठी संस्कृती शिकण्याची इच्छा आहे त्या कोणीही माझ्याकडे कधीही यावं. त्या सगळ्यांसाठी माझ्या घराची दारं कायम सताड उघडी असतील. अगदी कोणीही यावं आणि शिकून जावं. क्या बात आहे. पा कुठे गेलात तुम्ही? पा, हो केव्हापासून शोधते मी. पा कुठे आहात तुम्ही? अरे हम नहीं हूँ बेडरूम में. पा तिकडे काय करताय बेडच्या खाली? अरे नहीं, वो हमारा पैसा गुम हो गया था, वो हम खोज रहे. काही खोटं बोलू नका. मला वाटलं होतं माझे पा किती शूर आहेत. आहेत म्हणजे हम हो, मग कॅमेऱ्याला पाहून कशाला पळालात? नहीं, वो सब लोग वहाँ पे पूछने लगे मराठी संस्कृती बद्दल बोला, मराठी भाषेबद्दल बोला, बाण्याबद्दल बोला. अहो मग बोलायचं ना. मला जे वाटतंय ते सांगायचं. किमान टीव्हीवर तरी दिसला असतात ना. काय बोलायचं? हेच की तुम्हाला मराठी संस्कृती आवडत नाही. शीख मारी ना गालफटा. कुछ भी मत बात. अरे हमें अच्छी लगती है मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी बाणा. खाली
बल्लाळबद्दल चांगलं बोलायला माझी जीभ रेटत नाही. बा मी एक सांगू तुम्हाला, बापा तुम्ही की नाही बल्लाळ काकांकडून मराठी संस्कृती शिका, म्हणजे किमान चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायला तरी शिकाल. बल्लाळबद्दल काही चांगलं ऐकू बोलू शकत नाही मी. नमस्कार, मी दर्शना झी 24 तास मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 21व्या समजत शतकात नाही का? सगळीकडे चंगळवाद माजलेला असताना मराठी संस्कृतीची नाळ जोडून असणारं एक कुटुंब आज आपल्यासोबत आहे. हेच ते कुटुंब. बढिया. अगं बाई, प्रसादाची खीरच नाही वाढली मी. काही अर्थ आहे का याला? पानात प्रसादाची खीर नाही, काय अर्थ आहे? विसरलीस तू? चला तर मग जाणून घेऊया पाठकांबद्दलच्या प्रतिक्रिया. कोण 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 आहे? नमस्कार, आमच्या शेजारचे म्हणजे बीएल पाठक अर्थात बल्लाळ पाठक हे खरं तर माझे गुरु आहेत. मराठी भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व आहे. त्यांनी एकदा छान ठरवलं दिसते ना ना आपली की महुआ. त्यांच्या हातातून शब्द अजिबात सुटत नाही. म्हणूनच त्यांच्या कविता फार सुंदर होतात. किती प्यारी लग रही है. किती खुलून दिसतोय ना हा रंग मला. हा रे, बहुत सुंदर लग रही है. पण मी काहीतरी वेगळं घालायला हवं होतं का गं? मराठी भाषेवर ये भी त्यांचं अच्छा लग रहा है, प्रभुत्व आहे. देखो. चला तर मग म्हणून जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. आमचे बल्लाळ भाऊजी. लाजो लाजो बल्लाळ लाजो. भाऊजी. अगं आम्हालाही दिसतंय. बेडरूम उठणारे आहेत. त्याची बाजू बघा ना. यामिनी, ओ यामिनी त्यांची बायको. इथे कुठे ओ देखील आम्ही? खूप जीव आहे. यामिनी तुझ्यासाठी हा त्यांचा काव्य संग्रह आय दया महुआ. आहे. अरे हम आमचे कितनी बल्लाळ भाऊजी. पतली नजर आ रही है. आहेत. खट्टू. नमस्कार, मी अश्विन भावे. हे मामा, अरे काय हँडसम बल्लाळराव दिसतोस माझ्या तू. बहिणीचे यजमान. आहेच मी आमच्या राजबंडा. कुटुंबियांचं म्हणजे सगळ्याच भाऊ कुटुंबियांचं कोणाचा आपल्या आहे? संस्कृतीवरती भयंकर प्रेम आहे. आता तसा मी देशी विदेशी फिरलोय, त्यामुळे अनेक लोकांशी अनेक संस्कृत्यांशी माझा संबंध आलाय. पण तुम्हाला सांगतो मी, आपल्या संस्कृतीसारखी संस्कृती नाही. माझं तर संस्कृतीवरती एवढं प्रेम आहे की माझ्या मुलीचं नाव मी संस्कृती ठेवणार होतो. पण माझी बायको म्हणाली की हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. नमस्कार. ती फिरलायस ना दादा. मूळ मुद्दा सोडून. नमस्कार. आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाची आहे खाद्य संस्कृती. आणि इथे मला आपलं वाटतं की मोरया आपल्या आहे ना? तरुण पिढीने हा विचार करायला हवा इससे क्या हुआ? की आपण बर्गर, पिझ्झा सारखे पदार्थ न खाता वांग्याचं भरीत, आलूचं फतफद किंवा बेसनाचा लाडू अशा पदार्थांवर भर दिला पाहिजे. माझे बाबा संस्कृतीविषयी जे काही सांगतायत त्याविषयी मला फार अभिमान आहे. आताच आपण पाहिलं अत्यंत बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. बल्लाळ भाऊजी आहे, ते देखो तुला. भरभरून बोलतायत. मराठी आम्ही नाही भाषेवरचा देखा. तुमचा अनुभव हा फार दांडगा आहे. तेव्हा ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावी असं तुम्हाला वाटतं का? नाही, आणि छान म्हणजे दिसतं. काय नक्कीच वाटतं. मग काय कराल तुम्ही यासाठी? मी काय करेन, ज्या कोणाला मराठी भाषा, मराठी संस्कृती शिकण्याची, त्या सगळ्यांसाठी माझ्या घराची दारं कायम सताड उघडी असतील. अगदी कुणीही यावं आणि शिकून जावं. किती चांगले विचार आहेत बल्लाळ भाऊजींचे. बघ ना, आणि आता सगळ्यांना मराठी संस्कृती शिकवणार आहेत. किती चांगला उपक्रम आहे नाही? अरे मोवा, हे मोवा, हा खर तर ना बल्लाळ भाऊजींचे आपण आभार मानायला हवेत. कशाला? कशाला की कशाला? अरे त्यांच्यामुळे आम्ही दोघी आज टीव्हीवर दिसतोय. देखो, इसमें कौन सी बड़ी बात है? तुम्हाला ना कशाचं कौतुकच नाही. एवढ्या वर्षात तुम्हाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. देखो. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष बरोबर मी दर्शना तांबोळी, झी 24 तास, मुंबई. हॅलो. हो हो, बल्लाळ पाठकांचंच घर. हो, दामले निवास. हा बोला. नाही नाही नाही, मराठीचे क्लासेस वगैरे इथे काही नाहीत. हा कोण आहे?
अहो कोणीतरी एक बाई हा. आहेत त्या चौकशी करतायत मराठीचे क्लासेस घेतले जातील का. मी म्हटलं नाही नाही. हो. अरे नाही नाही काय सांगितलंस, मीच नाही का सांगितलं, ज्या कोणाला मराठी शिकायचं असेल त्यांनी कधीही माझ्या घरी यावं, माझ्या घराचे दरवाजे कायम सताड उघडे आहेत म्हणून. अरे हो. हा त्यांचाच कोण असेल, बघ बघ कोण आहे. ओ बाबा हा. तुम्ही काही मराठीचे क्लासेस घेणार आहात. शिकवणी घेणार आहे. बघ 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 या म्हणावं. हा हॅलो. हो इथेच घेतले जातील. हो पत्ता दे. हा पत्ता सांगतो तुम्हाला. हा. हा दामले निवास. हा BL पाठक नाही बल्लाळ लंबोदर पाठक. हा दामले निवास. थँक्यू सो मच.